शेतकरी मित्रांनो, बऱ्याच जणांनी मला आजपर्यंत प्रश्न केला आहे का हे जे पिवळे चिकट सापळे आहे हे आपल्या मिरची पिकामध्ये का वापरायचे. तर ते का हा जो येलो ट्रॅप आहे याच्यामुळे जे तुमच्या मिरची पिकातले थ्रिप्स असतील, पांढरी माशी असतील, तुडतुडे असतील, याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण हे ट्रॅप वापरतो. त्याच्यामध्ये काय होतं, ज्यांचे पावसाळी मिरचीचे प्लॉट आहेत तर पावसाळी मिरचीच्या प्लॉटमध्ये जर तुम्ही दुकानातून म्हणजे दुकानामधून जर तुम्ही सापळे विकत घेत असाल तर त्याचा जो चिकटपणा असतो हा खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्या ट्रॅपला चिकटपणा चांगला असेल त्या ट्रॅपला थ्रिप्स, पांढरी माशी, बाकीचे जे फुलकिडे वगैरे असतील त्याचं चिकटण्याचं प्रमाण पण वाढतं. आणि काय होतं, जर सतत पाऊस चालत असेल तर ह्या ट्रॅपचा चिकटपणा 100% कमी होतो. तर त्याच्यासाठी आपण कुठल्या कंपनीचे ट्रॅप वापरू शकतो, एकरी किती वापरायचे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देत आहे. तर सर्वप्रथम ट्रॅप वापरायचे असे का पाऊस पडल्यानंतर सुद्धा त्याचा जो गम आहे तो त्या गमची पॉवर कमी नाही झाली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही कोपट बायोलॉजिकल कंपनीचे येलो ट्रॅप वापरू शकता. ऑरिवर नावाने ते ट्रॅप बाजारात तुम्हाला मिळतात. तर सर्वप्रथम एकरी तुम्ही ते 20 ते 25 ट्रॅप एकरी लावू शकता. त्याच्यामुळे काय होतं का जे उडणारे जे किडे आहे, आपण म्हणतो रस शोषणाऱ्या किडी, त्यांचा प्रादुर्भाव तुम्ही कमी करू शकता.